नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, चला तर आज आपण नवीन जाहिरात सोबत एक नवीन व्हिडिओ घेऊन आलो. तो आहे महाराष्ट्र शासनाच्या गृह विभागाची पोलीस शिपाई या पदासाठीची भरती प्रक्रियेची जाहिरात 2022-23 या वर्षासाठीची पोलीस शिपाई संवर्गातील रिक्त पदे भरण्यासाठीची 28 फेब्रुवारी 2024 रोजी आलेली जी अपडेट आहे त्याच्या संदर्भातला अपडेटेड व्हिडिओ मी तुमच्यासाठी घेऊन आलेला आहे. महाराष्ट्र पोलीस शासन भरती जी आहे तर त्याच्या संदर्भातला हा संपूर्ण डिटेलवर व्हिडिओ असणार आहे. तर तुम्ही बघू शकता एकूण रिक्त पदांच्या ज्या आहेत त्या जागा भरल्या जाणार 2022-23 साठीची ही जाहिरात असणार आहे. सदर जाहिरात जी आहे तर ती 1 मार्च 2024 पासून वर्तमानपत्रात देण्यात यावी. तसेच या कार्यालयाच्या ऑफिसद्वारे महा IT विभागाच्या ही जी वेबसाईट देण्यात आली जीमेल तर त्या जीमेलवर देण्यात येईल अशा प्रकारचं हे आलेलं अपडेट आहे. कारागृह महानिरीक्षक उपनिरीक्षक यांनी दिलेला रिक्त पदाचा तपशील पोलीस आयुक्त मुंबई, पुणे शहर, औरंगाबाद शहर, नागपूर शहर यांनी त्यांच्या जाहिरातीमध्ये नमूद करावा. त्यानुसार कप्पीकृत आरक्षणाचा तपशील सोबत जोडला आहे असेही याच्यामध्ये सांगण्यात आलेलं आहे. तर तुम्ही बघू शकता बृहन्मुंबई, ठाणे शहर, नवी मुंबई, मीरा भाईंदर, पुणे शहर, पिंपरी चिंचवड, नागपूर शहर, नाशिक शहर, छत्रपती संभाजीनगर, अमरावती शहर, सोलापूर शहर, लोहमार्ग मुंबई, ठाणे ग्रामीण, रायगड, पालघर, सिंधुदुर्ग, रत्नागिरी, नाशिक ग्रामीण, अहमदनगर, धुळे, जळगाव, नंदुरबार, कोल्हापूर, पुणे ग्रामीण, सांगली, सातारा, सोलापूर ग्रामीण, छत्रपती संभाजीनगर ग्रामीण, जालना, बीड, धाराशिव, नांदेड, परभणी, हिंगोली, लातूर, नागपूर ग्रामीण, भंडारा, चंद्रपूर, वर्धा, गडचिरोली, गोंदिया, अमरावती ग्रामीण, अकोला, वाशिम, बुलढाणा, यवतमाळ, लोहमार्ग पुणे, लोहमार्ग नागपूर आणि लोहमार्ग छत्रपती संभाजीनगर हे विभाग आहे. तर प्रति पोलीस आयुक्त, पोलीस अधीक्षक, त्यानंतर तुम्ही बघू शकता वर्तमानपत्रात प्रसिद्ध करायचा नमुना जे आहे तर तो अशा प्रकारचा असणार आहे. तो पण याच्यामध्ये देण्यात आलेला. तसेच तुम्ही www.mahapolice.government.in या संकेतस्थळावर पण माहिती प्रसिद्ध करण्यात आली आहे. हे पण तुम्ही लक्षात ठेवायचं आहे. पोलीस शिपाई या पदासाठी अर्ज केलेल्या उमेदवाराची प्रथम 50 गुणांची शारीरिक चाचणी परीक्षा घेण्यात येईल व त्यानंतर होणारी लेखी परीक्षा ही सर्व पोलीस घटकामध्ये लेखी परीक्षा एकाच दिवशी आयोजित करण्यात येईल. त्यासाठी अर्जदाराने ऑनलाईन आवेदन अर्ज भरतेवेळी सदरची बाब विचारात घेऊनच आवेदन अर्ज भरायचा आहे. भरती प्रक्रियेमध्ये प्रथम शारीरिक चाचणी घेण्यात येणार आहे. शारीरिक योग्यता चाचणीमध्ये किमान 50% गुण मिळवणारे उमेदवार संबंधित प्रवर्गामधील जाहिरातीमध्ये दिलेल्या रिक्त पदाच्या एकाच 10 प्रमाणे उमेदवाराची 100 गुणांची लेखी परीक्षा घेण्यात येईल. उमेदवारांना लेखी परीक्षेमध्ये किमान 40% गुण मिळवणे अनिवार्य असणार आहे. 40% पेक्षा कमी गुण असलेल्या उमेदवारांना अपात्र समजण्यात येईल याचीही सर्वांनी नोंद घ्यायची. सर्व पोलीस घटकामध्ये लेखी परीक्षा एकाच दिवशी आयोजित करण्यात येईल याचीही सर्वांनी याच्यात नोंद घ्यायची. त्यानंतर शारीरिक चाचणी व लेखी चाचणी यामध्ये मिळालेल्या गुणांच्या एकत्रित केल्यानंतर गृह विभाग शासन निर्णय दिनांक 10/12/2020 नुसार अंतिम गुणवत्ता यादी तयार करण्यात येईल याचीही सर्वांनी नोंद घ्यायची. हे संपूर्ण डिटेल याच्यामध्ये देण्यात आलेले ते तुम्हाला वाचायचं असेल तर मी आपल्या टेलिग्राम चॅनलला उपलब्ध करून दिलेलं आहे. तुम्ही तिथून बघू शकता. त्यानंतर संकेतस्थळावर प्रसिद्ध करावयाची जाहिरात जी आहे तर त्याचा नमुना अशा प्रकारचा असणार आहे. सामाजिक समांतर आरक्षणानुसार त्यांची विभागणी करून देण्यात आली कप्पीकृत पद्धतीनं. मग तुम्ही बघू शकता आरक्षण आहे जागांची विभागणी असेल. कारागृह शिपाई आहे, पोलीस शिपाई आहे, शहराचं नाव आहे. हे संपूर्ण फॉर्मॅट जे आहे तर ते तुमच्यासाठी उपलब्ध झालेलं आहे याची सर्वांनी नोंद घ्यायची आहे. तर हे होतं पोलीस भरती 2022-23 साठीची 2024मध्ये प्रसिद्ध होत असलेली जी जाहिरात आहे तर त्याच्या संदर्भातली अपडेटेड माहिती. जे इच्छुक उमेदवार आहेत पोलीस भरतीसाठी तर त्यांच्यासाठी ही खूप महत्त्वाची व आनंदाची बातमी आहे की त्यांनी आता लागा तयारीला. कारण की जाहिरात आता 2च दिवसावर येऊन ठेपलेली आहे. आता तुमची व्यवस्थित शारीरिक चाचणीची तयारी असली पाहिजे. शारीरिक चाचणी संदर्भातली डिटेल माहिती पूर्ण व्हिडिओ मी आपल्या चॅनलवर टाकलेला आहे. त्याच्या संदर्भातला पुन्हा एकदा चांगला डिटेल व्हिडिओ मी घेऊन येणार आहे. ते पाहण्यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. तुमच्या मित्रमंडळीपर्यंत व्हिडिओची लिंक नक्की शेअर करा. धन्यवाद.